नमस्कार. मी संकेत चांडोले. माझी कंपनी MSM प्रोसेस सॉल्युशन्स. आम्ही फार्मा मशिनरीज बनवतो. 2020 पासून कोविडपासूनच सरांशी टचमध्ये आणि हे 5-6 वर्ष टोटल खूप छान जर्नी झाली आहे आणि ही अशीच पुढे राहणार आहे. तर जे सरांनी लास्ट इयर हे प्लॅनिंग होतं लेह लडाखचं, ते लास्ट इयर होऊ नाही शकलं. जेव्हा सरांनी सांगितलं हे जायचं आहे लेह लडाखला, वाईफचं पहिलेच होतं की तुम्ही जा. कधी जात नाही, कुठे जाणं होत नाही. आजच्या ह्याच्यातलीच पहिली एक लाईन होती त्याच्यातली, व्हॉट इन्स्पायर्ड यू टू जॉईन द लेह लडाख लीडरशिप प्रोग्राम. तर माझं त्याच्यावरतीच एक आन्सर होतं, डिडंट हॅड एनी ॲडव्हेंचर आफ्टर मॅरेज, सो थॉट टू हॅव वन. ओके. लग्नानंतर कुठेच जाणं झालं नव्हतं, एक दिवसाचं पण. ॲडव्हेंचरच नाही, कारण तसंच झालं. फोन नव्हते बरोबर आणि पहिला फोन केला घरी तर गोंधळ चालू होता मुलाचा. मुलाने गोंधळ घातला होता, काय संडेच होता, त्याला काहीतरी हवे होतं, त्याच्या ह्याच्यावरून त्याचा गोंधळ चालू होता. मग तेव्हाच मग आठवलं की रिॲक्ट नाही करायचं, रिस्पॉन्ड करायचं. मग तिला ते शांततेत बोललो की काय झालं, काय विचारलं. मग तिथून झालं होतं. मग आईच्या इथून मुलांचा फोन आला होता म्हणून काय चालू होतं, त्यांना फोन केला, ठीक आहे, तसं हँडल केलं. म्हणजे तिथूनच स्टार्ट झाली की हे जे रिॲक्ट नेहमी असायचं की रिॲक्ट व्हायचं कोणत्याही गोष्टीला, कंपनीमध्ये असो का कुठेही. मध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये पण कोणी गाडी पुढे गेली तरी लगेच रिॲक्ट करा, चला त्याच्या मागे, या गोष्टी त्या सगळ्या त्याच दिवसापासून खूप स्टॉप झाल्या. म्हणजे चेंजेस तसे होतील. म्हणजे घरी येऊन सांगायला झालं तर परत एक विचार आला की यांना सांगितलं ते बोलेल की पहिले तुम्ही करा, म्हणून थोड्या गोष्टीच सांगितल्या. मग ते स्वतःहून त्यांना वाटलं की काय काय विचारतात की अजून काय अजून काय. मग तेव्हा तेव्हा एक एक गोष्टी सांगितल्या. दोघं मिळून तेच एक ठरवलं की नेक्स्ट इयर दोघांनी मिळून जायचं आहे, एकत्र ही ट्रिप करायची आहे. कारण जे मी केलं मॅनिफेस्टेशन हे 12 कॅटेगरीजचं, तसं तिचं पण आम्ही बनवतो आहे की तिला काय लाईफमध्ये, वाईफला काय अचीव करायचं आहे, काय गोष्टी आहे. कारण एकत्र जर्नी झाली तरच ही पुढे तुम्ही म्हणजे टिकू शकतात सगळ्याच. कारण फॅमिली लाईफ, रिलेशनशिप चांगला असेल तर बिझनेस सगळ्याच ओव्हरऑल ह्याच्यात तुम्हाला ती एक बॅकअप असतो. आणि एक तेच वाटलं होतं मोबाईल जेव्हा देताना काय वाटलं नाही, खूप छान वाटलं की चला आता 4 दिवस शांतता आहे. पण त्याच्या पहिले वाटलं, आणि ज्या दिवशी मोबाईल भेटला तर पहिले मोबाईल घेऊन किती मेसेजेस, किती क्लायंटचे कॉल आहे, मला वाटलं तर 300-400 तरी असेल. मोजून 20-25 होते, त्याच्यातून पण अर्धे स्पॅमच असतील. तर त्या दिवशी एक क्लिअर झालं की आपल्यामुळे थांबत नाही, कंपनीत सगळं चालू होतं. म्हणजे पहिले फोन भेटला मार्केटला, तेव्हा फोन केला सगळ्यांना की काय चालू आहे कंपनीत. ग्रुपला कस्टमरचे मेसेजेस पाहिले तर काय. तर हिला पण विचारलं काय आहे का, म्हणजे होतं आहे का. मंदार आहे त्याला विचारलं. सगळ्यांचं होतं की नाही छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, काय नाही, सगळं चालू आहे. म्हणजे आपण 11 दिवस नाही आणि सगळं छान चालू आहे. तर हे खूप एक सॅटिस्फॅक्शन भेटलं की आपण दर याला म्हणजे 6 महिन्यातून तरी ॲटलिस्ट विपश्यना केंद्राला जाऊन शांततेत आपण 4 दिवस तरी ॲटलिस्ट बसू शकतो. ते मग आम्ही डिसाईड केलं, ते एक गोल ठेवलं की 6 महिन्यातून एक ॲटलिस्ट इगतपुरीला आहे, तर ते पण छान आहे इथे मनशक्ती. ते एक 2 दिवस तरी ॲटलिस्ट सॅटर्डे संडे जाऊन शांत राहायचं. ते एक डिसिजन झाला. सेकंड डिसिजन की म्हणजे ट्वाईस इन अ वीक एक मोबाईल यूज नाही, छोटा मोबाईल एक घ्यायचा. व्हॉट्सअप एवढं यूज होतं ते पण बंद करायचं. एक दिवस पूर्ण शांतता. इमर्जन्सी असेल तर फक्त कॉल्स घ्यायचे. ते एक झालं. म्हणजे लाईफमध्ये खूप चेंजेस झाले त्याच्यामुळे की मोबाईल पहिलं असं आहे की सतरा बघणं व्हायचं. त्यातलं त्यात कोविडनंतर तर फेसबुक, इंस्टाग्राम सगळं बंद केलं होतं. कारण एवढं ते मेसेज आणि रील्स वगैरे मग डोकं व्हायचं. त्यात मग दुसरं ते यूट्यूबला शिफ्ट झाल्यामुळे यूट्यूबला यायचे. मग त्याच्यात पण ती हिस्ट्री बंद केली की सजेशन्स यायला नको. तर ते पण आता कमी झालं. तर खूप म्हणजे हे ट्रिपमुळे खूप बेनिफिट झाले. म्हणजे लाईफमध्ये खूप चेंज, म्हणजे आज 15 दिवसच झाले, पण त्याच्यात जेवढे चेंजेस झालेत ना, खूप शांततेत. म्हणजे कंपनीत पण काही गोष्ट होते, वाटतं की काय प्रॉब्लेम होऊ शकतो वगैरे, तर ते शांततेत सगळ्यांना समजवणं होतं. आणि हेच पॉईंट्स घेऊन म्हणजे 12 कॅटेगरीजचे पण कोणी आलं, वर्कर असो किंवा एम्प्लॉईमधलं कोणी आलं स्टाफचं सिनियर तरी, तर त्यांना पण सांगता येतं की बाबा तुम्ही पण असं करा. छोट्या मोठ्या गायडन्स आपल्याकडून जेवढं आपण शिकलोय त्यांना पण त्याचा बेनिफिट होतोय. नेक्स्ट इयरचं आमचं तेच आहे. आता आम्ही नेक्स्ट इयरची तयारी करतोय. प्राणायाम करणं, एक्सरसाइज वगैरे काय काय गोष्टी होत्या त्याच्यात. बिलीफ्स, लिमिटिंग बिलीफ्स खूप होत्या लाईफमध्ये, त्या खूप चेंज झाल्या. म्हणजे जे विचार करायचो त्याच्यात खूप बदल झाला आहे आता. एक अजून एक मोठं झालं, मला रीडिंगची आवड नाही आहे लाईफमध्ये. म्हणजे जेवढा अभ्यास केला ते पण पुस्तकं कधी पूर्ण वाचले नाही.
पण याच्यात एकच झालं, ही बुक मी पूर्ण 2दा वाचली एवढ्या ह्याच्यात. तो एक हे होतं. दुसऱ्याच दिवशी खूप त्रास झाला. म्हणजे इवन मी ते नुम्राला हंडर्स तिथे मी तिकीट्स पण बघत होतो रिटर्नचे. नको आता तिसरा दिवस सरांना सांगू, पुढे होणार नाही, कारण खूप 2 दिवस ते ॲक्लिमेटायझेशनचा त्रास झाला. पहिल्याच दिवशी मला एकदम चक्कर आली. म्हणजे नॉर्मली असंही नाही, माझं चालणं वगैरे भरपूर असायचं, पण एवढंही नाही. मग ते पाहिलं. पण नंतर मग ते इटनरी बघायचो की 3 दिवस नंतरचे जे हे होणार आहे, कारगिलला जायचं आहे आपल्याला, ती कंडिशन होती. वडील पण एक सर्व्हिसमॅन होते. तर ते एक त्यांनी जे तेव्हा म्हणजे ते होते 80sमध्ये, तर तेव्हा जे त्यांचं गुवाहाटी, आसाम, चंदीगडला वगैरे होतं, तेव्हा जे कंडिशन सांगायचे, तर आज तरी खूप चांगलं आहे. मी म्हटलं आज आपण ॲटलिस्ट बघायला एकदम गाडीत बसून जायचं आहे, गाडीवर जायचं, तेवढं पण आपण नाही करू शकत. मग ते नीरज बाली सरांचं होतं, लेक्चर असणार, ते एक वेगळं. ते इमॅजिन करून की 8 दिवसांनी ही मजा होणार आहे, तर आजचे 2 दिवस आपण काढायचे. आणि मग तिसऱ्या दिवशीपासून छान वाटलं आणि चौथ्या दिवशीपासून एकदम फिट अँड फाईन सगळं होतं. म्हणजे एक ते पण कव्हर झालं की एक तुम्ही थोडंसं लवकर गिवअप नाही केलं पाहिजे. कोणतीच गोष्ट असो, बिझनेसमध्ये असो, लाईफमध्ये असो, रिलेशन्समध्ये असो, हेल्थमध्ये असो, तर थोडंसं स्ट्रगल केलं पाहिजे. तुम्हाला पुढचे गोष्टी चांगल्या हे होतात. कारगिलच्या मेमोरियलला गेलो तर खूप म्हणजे एवढं भरून आलं. ते लेटर्स जसे सर बोलले, ते लेटर्स पहिलेच वाचायला घेतलं तर इच्छाच नाही झाली पुढचं वाचायचं. म्हणजे काय फिलिंग्स असतात त्या लोकांच्या, आणि ते घर सोडून हे करतात. म्हणजे इवन आम्हाला चालायला पण धाप लागायची. तिथे ते एवढे 30-35 किलोचे आर्म्स घेऊन वरती चढणं आणि वॉर करणं, हे खूप गोष्टी म्हणजे इझी नव्हत्या तेवढ्या ह्यानी. एक मेन तेच एक हे झालं, नो रिॲक्ट ऑनली रिस्पॉन्ड. याच्यावरतीच पुढच्या खूप गोष्टी म्हणजे आपण अचीव करू शकतो सगळ्याच ह्यानी. आता खूप गोष्टी होतात म्हणजे छोट्या, की इवन 1-2 दिवस तरी दिला पाहिजे कोणतेही डिसिजन घ्यायला. काही आज परवा पण एक छोटी गोष्ट झाली, वाईफनी लगेच सांगितली, तर तिला बोललो ठीक आहे आपण घरी जाऊन संध्याकाळी बोलूया. नंतर त्याच्यावर 2 दिवस गेले निघून आणि सगळं ओके झालं. मग अशा गोष्टी आहेत की आपल्याला खूप वेळेस वाटतं की नाही आत्ताच आपण बोललं पाहिजे किंवा याच्यावर ॲन्सर दिला पाहिजे कोणालाही. तर ते न करता आपण थोडासा वेळ घेऊन विचार करून केलं तर खूप गोष्टी आपल्या सुरळीत होतात. म्हणजे बिझनेसमध्ये पण काय काय चॅलेंज येतात. म्हणजे शॉप फ्लोअरवरती काय चॅलेंज येतं, मशीनचं येतं किंवा हे होतं, पण नंतर थोडं आणि त्याचंच सोल्युशन त्यांना भेटतं. म्हणजे एम्प्लॉईला असो किंवा आपल्या मॅनेजरला. तर या गोष्टी थोड्या चांगल्या शिकायला भेटते. आणि नेक्स्ट इयर आमचे तेच आहे. सरांनी पण आम्ही आता उद्याच नाव देणार आहे दोघांचं, तर तयारी चालू करायची आहे त्याच्या ह्यानी. थँक्यू.